ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनन्तापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र या आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सगळ्यांनी म्यूट करा प्लीज. म्यूट करा प्लीज सगळेजण. नमस्कार मंडळी. 2 आठवड्यांनी भेटतोय, आठवते का? मागच्या वेळी आपण 7व्या अध्यायाचा सारांश बघितला होता आणि आता त्याचा गोषवारा वाचतेय नीता नाबर. नीता हो एकच. ह्यावेळेचा गोषवारा जरा मोठा आहे कारण ते 6व्या अध्यायातले पण श्लोक आहेत आणि 7व्या अध्यायाचा पण थोडी सुरुवात आहे ना, म्हणजे ओळख आहे. मागच्या अभ्यास वर्गाच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती आणि संत ज्ञानेश्वर जयंती होती. श्रीकृष्णाने गीतेत म्हटलंय, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. निलिमाताईंच्या मते हे वचन सार्थ करण्यासाठी म्हणजे निष्कामपणे स्वकर्म करण्याची शिकवण त्या काळच्या दिशाहीन समाजाला देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज कृष्णाष्टमीच्या दिवशीच भूलोकी अवतरले असावे. मग 6व्या अध्यायातले 37 पासूनचे श्लोक आपण पाहिले. अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं, एखादा मनुष्य केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्ष प्राप्त करायचा प्रयत्न करत होता, पण या मार्गावर जास्त वेळ लागत असल्याने आत्मसिद्धी प्राप्त व्हायच्या आधीच तो मृत्यू पावला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते? इंद्रिय सुख व मोक्ष हे दोन्ही त्यास दूरच राहिले. इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगांप्रमाणे तो नाश पावतो का? श्रीकृष्ण, केवळ तूच माझी शंका दूर करू शकतोस. यावर उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात, इहलोकी किंवा परलोकी त्याचा नाश होत नाही. अभ्यासाचा जलद मार्ग न वापरल्याने ब्रह्मसिद्धीच्या आधीच त्यास मृत्यू आला. मोक्षप्राप्ती मार्गात झालेल्या विलंबामुळे त्याला मध्येच हा सुखकर विसावा घ्यावा लागला, जो इंद्रादी देवांनाही प्राप्त होत नाही, पण नंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच आहे. असा मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन तेथे अनेक वर्ष राहतो. 100 यज्ञ करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्याला श्रमा वाचून मिळते, पण ते दिव्य आणि फलदायी भोग भोगत असतानाही त्याला कंटाळा येतो. हे नसतंच विघ्न आलं असा तो पश्चाताप करत राहतो, कारण त्याला मोक्षप्राप्ती हवी असते आणि त्यात विलंब येतो. मग तो मनुष्य लोकात एखाद्या शुद्धाचरणी कुळात जन्म घेतो अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तो जन्म पावतो. मागच्या जन्मीची चांगली बुद्धी तीच त्याला या नवीन जन्मात मिळालेली असते. अभ्यास त्याला आपोआप येतो. वेदरहस्यासारखे गूढ अभिप्राय आणि समाधीचा अनुभव हे त्याला सहज साध्य होतात. सूर्य उगवण्याच्या आधीच अरुणोदयाचा प्रकाश होतो, त्याप्रमाणे प्रौढदशेत पोहोचायच्या आधीच अल्पवयातच त्याला सर्वज्ञता प्राप्त होते. निलिमाताईंच्या मते हे ज्ञानदेवांचंच वर्णन वाटतं, कारण लहान वयातच त्यांनाही सर्वज्ञता प्राप्त झाली होती.
या जन्मात तो पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो. असा हा मनुष्य अनेक वर्षांनंतर, अनेक जन्मांनंतर योगसिद्धी मिळवतो. तो मागील जन्मातील विक्षेपरूपी कचरा काढून टाकतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे तो ब्रह्मरूपाशी एकरूप होतो. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, कर्मी, ज्ञानी आणि तपी या सर्वांपेक्षा आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ झालेला योगी श्रेष्ठ आहे. कर्मनिष्ठांना तो पूज्य आहे, ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनाथ आहे. तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. शेवटच्या श्लोकात पुढच्या म्हणजे 7व्या अध्यायाची प्रस्तावना आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जे मद्रूप होऊन श्रद्धेने माझी भक्ती करतो, तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून श्रीकृष्ण जे सांगतात ते प्रयत्नपूर्वक ऐकावे. ते शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील आणि सर्वांना त्यापासून लाभ होईल. 6वा अध्याय समाप्त झाल्यावर निलिमाताईंनी 7व्या अध्यायाचा सारांश सांगितला. हा अध्याय ऐतरेय उपनिषदांवर आधारित आहे. तत्वमसी मधल्या त्वम, तू कोण आहेस बद्दल पहिल्या 6 अध्यायात सांगितलं आहे. तत् म्हणजे ते म्हणजे ब्रह्म, याबद्दल 7व्या अध्यायापासून सांगितलं आहे. गीतेत या अध्यायाला ज्ञानविज्ञान योग म्हणतात, तर श्री दांडेकर याला विज्ञान योग म्हणतात. ज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान. संस्कृतमध्ये विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. प्रपंच खरा आहे, शाश्वत आहे हे मानणं म्हणजे अज्ञान, आणि ते अज्ञान दूर केल्यावर जे ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त होतं, आत्मानुभव येतो, ते विज्ञान. प्रकृतीच्या पलीकडचं माझं अव्यक्त रूप ओळखून जे मला समबुद्धीने भजतात त्यांना सद्गती मिळते, हा 7व्या अध्यायाचा मूळ संदेश. सृष्टी निर्मितीबद्दल आणि भक्तांबद्दल या अध्यायात सांगितलं आहे. सृष्टी निर्मितीचा क्रम म्हणजे ब्रह्म, ईश्वर, सृष्टी. ब्रह्माने सर्व निर्माण केलं आणि त्याचं मटेरियल पण तोच होता. कोळी स्वतःतूनच धागे काढून जाळं विणतो, त्याप्रमाणे ब्रह्म स्वतःपासून सृष्टी तयार करतो. मायेचे सत्य, रज, तम हे गुण होते, त्यापासून त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण झाली. सृष्टी ज्या मायेमुळे निर्माण होते तिला प्रकृती म्हणतात. प्रकृतीचे 2 प्रकार, परा आणि अपरा. परा ही सर्वात श्रेष्ठ. परा म्हणजे ब्रह्म, आत्मा, शुद्ध चैतन्य. परा शाश्वत असते. परा प्रकृतीमुळे सृष्टीत जीव येतो. रोबोटमध्ये बॅटरी घातल्यावर जसा तो हालचाल करू लागतो त्याप्रमाणे. अपरा म्हणजे 8 गुण, पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार आणि सर्व अशाश्वत सजीव आणि निर्जीव वस्तू. परा आणि अपरा मिळून प्राणी जन्माला येतात. 84 लक्ष योनीतील प्राण्यांचे 4 प्रकार. अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला येणारे, स्वेदज म्हणजे घामातून जन्माला येणारे, जारज म्हणजे मॅमल्स आणि उद्दज म्हणजे पाण्यातून जन्माला येणारे. प्राणी म्हणजे ब्रह्म नाही, पण ब्रह्मामध्ये प्राणी आहेत. विजेचा पंखा, विजेचा दिवा म्हणजे वीज नाही, पण त्या पंख्यामध्ये, दिव्यामध्ये वीज आहे. 12व्या श्लोकात ह्याच प्रकारची एक ग्रंथगाठ आहे. पाणी पण हे ब्रह्म आहे, पण ते म्हणजे मी नाही, ते सगुण आहे, मी निर्गुण आहे. 13 ते 19 श्लोकात दुःखाचं कारण सांगितलंय. नाशिवंत अपरा वस्तूंमुळे होणारा आनंदही नाशिवंत असतो. ती वस्तू गेली की तो आनंदही जातो आणि दुःख होतं. आत्मज्ञान मिळवणं हा एक उपाय, भक्तिमार्ग हाही एक उपाय. 7व्या अध्यायापासून भक्तिमार्ग सुरू होतो असं म्हणतात, पण निलिमाताईंच्या मते संपूर्ण गीतेतच भक्ती आहे. ज्ञानमार्ग थेट आत्मज्ञान मिळवून देतो. भक्तीमुळे अनेक साधनं प्राप्त होतात व त्या साधनांमुळे आत्मज्ञान प्राप्ती होते. म्हणजे भक्तिमार्ग अवलंबल्यास आत्मज्ञान प्राप्तीसाठी 2 टप्पे लागतात. 20 ते 27 श्लोकात सकाम भक्तीबद्दल सांगितलं आहे. सकाम भक्ती म्हणजे काहीतरी उद्देश ठेवून केलेली भक्ती. भक्तांचे 4 प्रकार आहेत. अर्थार्थी म्हणजे लौकिक गोष्टी मागणारा. अर्थ म्हणजे संकटात मदत मागणारा. जिज्ञासू म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणारा. मुमुक्षु म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा करणारा. 28 ते 30 श्लोकात निष्काम भक्तीबद्दल सांगितलं आहे. खरा भक्त काहीच मागत नाही, त्याला सगळं आपोआपच मिळतं आणि देवाला तोच सर्वात प्रिय असतो. भक्ती हे वारकरी पंथाचं मूळ आहे. स्वकर्मात भाज्यांमध्ये विठ्ठलाला पाहणारे सावतामाळी, सोखामहार यांच्यासारख्या न शिकलेल्या पण मनापासून भक्ती करणाऱ्या संतांनी लाखो अभंग रचून आपल्याला संत वाङ्मयाचं वरदान दिलं. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या या अध्यायांतील शिकवण लोकांच्या जीवनात मुरली. म्हणून हे अध्याय महत्वाचे. अध्यायाच्या अगदी शेवटी अर्जुनाने देवाला 7 प्रश्न केले. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाणकाळी योग्यानं होणारं देवाचं स्मरण म्हणजे काय, ही 8व्या अध्यायाची प्रस्तावना आहे.
छान झालं. फक्त एक टायपो होता तिथे, मायेचे सत्व रजतम, तिथे सत्य झालंय, सत्य नको हो. तिथे. आणि दुसरं उद्भिज म्हणजे पाण्यातून जे निर्माण होतात ना, त्याचं पण हो उद्भिज. थोडस ते टायपो आहे फक्त, पण बाकी सगळं बरोबर. व्हेरी गुड. तर आता आपण या अध्यायाला सुरुवात करू. आणि मला स्पष्टीकरण द्यायचं आहे की मागच्या वेळी मी जे म्हटलं होतं की ब्रह्माचं वर्णन करताना मी कोळ्याची उपमा दिली होती आणि ती खूप जणांना आवडली होती, पण ती माझी नाही आहे, मुंडक उपनिषदातली आहे, ते सांगायचं होतं. मागच्या वेळेस आपण आत्ता सारांश पाहिला. तर या अध्यायापर्यंत आपण कृष्णाला भगवान म्हणून जाणत होतो. इथे कृष्ण म्हणतो समग्रम मा ज्ञान असेल, या ज्ञानानंतर माझं समग्र रूप मला तू पूर्णपणे जाणशील. आणि पण त्यासाठी काय पाहिजे, तर पहिलाच जो श्लोक आहे त्याच्यातला पहिला शब्द आहे मय्यासक्त मनः. मय्यासक्त म्हणजे मयी आसक्त मनः, मला जाणण्याची आसक्ती असू दे. इथे आसक्त म्हणजे माझ्यावर मन एकाग्र कर, तर ही पहिली पायरी आहे. आणि अनन्य भावाने मला शरण जा. तर आणि दुसरा एक शब्द इथे महत्वाचा आहे, योगयुंजम असा शब्द आहे, म्हणजे योगाचं आचरण करून. तर मी म्हटलं ना, आता मी ते गीता रहस्य वाचायला सुरुवात केली आहे, तर त्याच्यामध्ये टिळक म्हणतात की इथे योग या शब्दाचा अर्थ कर्मयोग असा अभिप्रेत आहे. तर ही दुसरी पण पायरी अर्जुनाने ओलांडली आहे. आता कर्म आचरत असता पुढे परमेश्वरापर्यंत कसं पोचायचं ते भगवान सांगतायत. परमेश्वराचं ज्ञान कसं होईल ते आता सांगितलं जाईल. आणि अशा रीतीने आधीच्या 6 अध्यायाची आणि या 7व्या अध्यायाची साखळी जोडली गेली आहे, असं गीता रहस्यात म्हटलंय. तर याच्यामध्ये प्रस्तावना नाही आहे, एकदम भगवान उवाच्या पासूनच सुरुवात आहे. नाहीतर बहुतेक अध्यायांमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या काही ओव्या घालतात, काही प्रार्थना करतात, गुरुला नमन करतात. तसं न करता इथे एकदम त्यांनी भगवानच्या ओवाच्या पासूनच सुरुवात केली आहे. तर आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. संध्या. नीलिमा, मी नीला बोलते. प्रश्न विचारू काय? हो वर्षा. स्वेदज म्हणजे घामापासून, म्हणजे घामापासून काय उत्पन्न होतं मला कळलं नाही. नाही, स्वेदज घामापासून म्हणण्यापेक्षा पॅरासाइट्स बेसिकली, एका जीवावरून दुसरे जे निर्माण होतात पॅरासाइट्स, त्यांना स्वेदज म्हणतात. ओके. करू सुरू. हो. अध्याय 7 विज्ञान योग. श्री भगवानुवाच मय्यासक्तं योगयुञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. गीतेतले 2 श्लोक एकत्र होते. आता श्लोकाचा अर्थ. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्या तुझे मन माझ्या ठिकाणी आसक्त झाले आहे व माझा आश्रय करून जो योग तू आचरण करणार आहेस तो कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील तो प्रकार ऐक. प्रपंच ज्ञानासह हे मदविषयक ज्ञान मी तुला पूर्णत्वाने सांगतो. हे ज्ञान झाल्यावर या लोकी पुन्हा दुसरे जाणण्याला योग्य असे ज्ञान शिल्लक राहत नाही. ओव्यांचा अर्थ ऐका. मग ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णला तू जाणशील. असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो. येथे विज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे. कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, त्याचप्रमाणे येथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने
तर्काचे चातुर्य तर्काचे चालत नाही. काय ते? नाही, मी म्हटलं तिथे जिथे दिसत नाही तिथे मी मदत करू शकते. ओके ओके. कारण काही ठिकाणी असं पुसट हो झालं ना. हो. हं. अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी त्याला अज्ञान म्हणतात, हेही तू समज. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ. असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनाचे मनाने पूर्ण समाधान होईल, ज्यामुळे व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते थांबते. व ऐकण्याचा छंद नाहीसा होतो. हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. आता ओव्या. ऐका मग ते अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालासी आता. मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातींचे रत्न जैसे. तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. इथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. तरी पै आधी जाणावे तिंची लागे. मग ज्ञानाचे वे झाकती जाणीवेचे डोळे. जैसी तिरी नाम नढळे टेकली सांती. तैसे जाणीव चेतन रिघे, विचार मागुता पाऊली निघे. तर्कू आयणी नेघे आंगी जयाचा. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचो हे विज्ञान. तेथे सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण. आता अज्ञान वघे हरपे, विज्ञान निशेषो करपे. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईचे. ऐसे वर्मजे गूढ ते की जेला वाक्यारूढ. जेणे थोडे न पुरे कोड बहुत म्हणींचे. जेणे सांगतयाचे बोलणे कुंठे, ऐकतयांचे व्यसन तुटे. जे जाणणे साने मोठे पुरो मेदी. गीतेतला श्लोक छान तिसरा. म्हटलं. थँक्यू. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. श्लोकाचा अर्थ, सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादा ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्या यत्न करणाऱ्या सिद्धी मनुष्यांमध्ये एखादा मला खऱ्या प्रकारे जाणतो. ओव्यांचा अर्थ, अरे अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्याचाच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राचे अंगावर घाव होतात, त्यावेळी विजयालक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखादाच निघतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. ओव्या. पैगा मनुष्यांची सहस्रशा, माझी विपाईले आची येत दिवसा.
तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. जैसा भरले या त्रिभुवना हा तो एक एको चांगू अर्जुन. निवडून की जे सेना लक्षवरी. की तयाही पाठी जे वेळी लोह मांसा ते खाटी. ते वेळी विजयश्रीचा पाठी पाठी एकुची बैसे. तैसे आस्थेचा महापुरी रिखता ती कोटीवरी. परिप्राप्तीचा पैल तीरी बिपाईला निगे. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी गाहे. परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. गीतेतला श्लोक 4. भूमिरापो नलो वायुः मनो बुद्धिरेव च. अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. श्लोकातला अर्थ. ही माझी प्रकृती पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, मनबुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. ओव्यांचा अर्थ. अर्जुना, तर ऐक, हे तत्वाधिक ही माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे आणि हिला प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारची वेगळी अशी कशी असा विचार जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मनबुद्धी, अहंकार हे ते 8 वेगवेगळे भाग आहेत. होया. तरी अवधारी का धनंजया हे महदादिक माझी माया. जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीचे. लोकत्रय निपजे ये स्तव. हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी. तरी तेची गा आता परियेसी विवंचना. आपत्ते जगगन महिमारुत मन. बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. श्लोक 5. अपरे अमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां. जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. श्लोकाचा अर्थ. हे अर्जुना, ही माझी प्रकृती अपर आहे, जिने हे सर्व जग धारण केले आहे. अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे असे समज. ओव्यांचा अर्थ. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला आभासाला सज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सानिध्यामुळे आहे व तिचे अहंकाराच्या कौशल्याने जगत धारले जाते व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले जाते. ओव्या. आणि 8 जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पाथा. तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी. जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी. मना करवी मानवी शोक मोह. पै बुद्धीचा अंगी जाणणे. जे जिये जवळिकेचे करणे. जिया अहंकाराचे निंदाणे
जगची धरी जे. पण आपण इथे परा आणि अपरा दोन्ही बघतोय आहोत. आणि परा ही दोन्ही अनादि अनंत आहे. परा आणि अपरा दोन्ही अनादि अनंत आहेत. पण परामध्ये बदल होऊ शकत नाही, जसं आपण आत्म्याबद्दल पाहिलं होतं दुसऱ्या अध्यायात तसंच. पण अपरा मात्र बदलू शकते. आणि मग अशी मी एक उपमा दिली होती तसंच, की जसं रोबोटमध्ये आपण बॅटरी भरतो तसं अपरा जड आहे आणि परा आणि अपरा एकत्र झाल्या की त्याच्यामध्ये जडाला सजीव करणारी जी शक्ती आहे ती पराशक्ती असं समजलं जातं. आता आपण 6व्या श्लोकाकडे जाऊया. संजीव. संजीव आहे? हा हो हा येतंय का ऐकून? हो. एतद्योनानि भूतानि सर्वाण्यत्युपधारयः अहं कृष्ण धारय तिथे हे धारय नाही विसर्ग नाही. अहं सर्वान् उपधारय अहं कृतस्न कृत्स्न जगतः असतील. जगतः प्रभवाः प्रलयस्ततः. सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे असे समज. ती सूक्ष्म प्रकृती जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या अष्टधा प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणीवर्ग रूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकृतीच्या आकृती अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज त्या टांगसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात, परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनींचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टांगसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. त्याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्याचा प्रसार करते आणि मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान स्थितीकाळी प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखवते. हे रूपक असो, परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो तर नाम रूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते, यात अन्यथा नाही. म्हणून जगाचा आदी मध्य व शेवट मीच आहे असे समज. ते सूक्ष्म प्रवृत्ती कोडे जे प्रकृती कोडे जे स्थूळाच्या अंगा घडे ते भूत सृष्टीची पडे टांगसाळ. चतुर्विधू ठसा उमटो लागे आपेसा मोला तरी सरिसा परी थरची आनान. होती 84 लक्ष थरा येता मिरी नेणीचे भांडारा भरे आदी शून्याचा गाभारा नाणे यासी. ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवस टांक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयांची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवृत्तू दावी. हे रूपक परियसो सांगो उघड तैसे परियसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे येत आन नाही म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आता श्लोक 7वा. मत्त परतरम नान्यम किंचितस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. त्याचा अर्थ, हे धनंजया,
माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे मण्यांचा समुदाय गुंफावा, त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. तर ओव्यांचा अर्थ, या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरण नसून केवळ तो सूर्यच आहे. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या परा प्रवृत्तीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो, त्यावेळी पाहिले असता मीच आहे. त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावे, त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येई जे मूळ, तै रश्मी नवती केवळ, होय तो भानू. तयाची परी किरीटी, या प्रकृती झालीये सृष्टी, जै उपसंहारुनी किजेल थी, तै तै मीची आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी वडे असे, मिया विश्व धरिजे दैसे सूत्रे मणी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सभायाम तरी. आता श्लोक 8 आणि 9. रसोहम सु कौंतेय, प्रभास्मि शशि सूर्ययोः, प्रणवाः सर्ववेदेषु, शब्दं खे पौरुषं नृषु. पुण्यो गन्धः पृथित्वां पृथिव्यांच तेजस्यामि विभासो, जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र सूर्यामधील प्रभा मी आहे, सर्व वेदामधील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषांमधील पौरुष मी आहे, पृथ्वीतील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे, प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्वांचे तप मी आहे. म्हणून पाण्यामध्ये रस किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श किंवा चंद्र सूर्यामध्ये जे तेज आहे तेच मी आहे असं समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतः असलेला शुद्ध वास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदातील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे सारभूत जे पुरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे. हे तत्व मी तुला सांगतो. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच आहे ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मी आहे. आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्न तत्वाने आहे. म्हणोनी उदकी रसू, का पवनी जो स्पर्शू, शशी सूरी जो प्रकाशू, तो मीची जाण. तैसाची नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीचा ठाई गंधू, गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू. नरांचा ठाई नरत्व, जे अहंभावीये सत्व, ते पौरुष मी हे तत्व, बोली जतसे. अग्नी ऐसे आहाच, तेजा नावाचे आहे कवच, ते परवते केलिया साच, निज तेज ते मी. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तते आहाती जीवनी आपुलाला. एके पवनेची पीती, एके तृणास्तव जीती, एके अन्नाधारे राहती, जळे एक. ऐसे भूता प्रति आनान,
जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. आता श्लोक 10 आणि 11 मीच आहे का? नीता वाचणार आहे. छान छान वाचलं. तर याच्यामध्ये ते सांगतात आहे की कशाचे गुणधर्म जे आहेत ते मी आहे. पाण्याचं पाणी पण मी आहे, चंद्र सूर्याचं तेज मी आहे, आकाशाचा शब्द मी आहे, वेदातला ओंकार मीच आहे असं भगवान म्हणतात. आणि इथे ज्ञानेश्वरांची एक छान उपमा आहे की मृगजळ जेव्हा, रोहिणीचे जळ म्हणजे मृगजळ, मृगजळाचं मूळ पाहू जाता सूर्यच आहे. म्हणजे सूर्यामुळेच आपल्याला त्या असं म्हणजे हे दिसतं, मृगजळ जे दिसतं ते सूर्याच्या प्रकाशामुळेच दिसतं. तर तसं धर्माला अनुसरून असणाऱ्या सर्व कर्मांचं मूळ मी आहे. आणि मी आहे ते मी म्हणजे ब्रह्म असंच म्हणायचं त्यांना, कारण ब्रह्मापासूनच सगळं सुरू होतं. राईट. ब्रह्मापासून माया, मायेपासून पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांपासून सर्वच. आता आपण पाहिलं की 84 लक्ष योनी पण त्याच्यातूनच निघतात, पाण्याचं पाणी पण त्याच्यातूनच असतं. सगळीकडे फक्त ब्रह्मच आहे. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये आपण 10-11 एकदम वाचून बघते. 10-11 एकदम असणार आहे. तर त्याच्यामध्ये विभूती हा शब्द आलाय आणि विभूती म्हणजे ऐश्वर्यपूर्ण रूप. तर पुढे 10व्या अध्यायात आपण विभूतीची सगळी माहिती बघणार आहोत, त्याची ही नांदी आहे. तर आणि इथे म्हटलं की बल 2 प्रकारचं असतं. दुष्ट वृत्तीचं राक्षसी वृत्तीचं बल मी नाही, पण कामराग विसर्जित असं जे बल असतं, कामराग विवर्जित असं जे बल असतं ते मी आहे. राक्षसी वृत्तीचं जे बळ असतं त्याचा आपल्याला नाश करायचा असतो. राईट. विनाशायच्या दुष्कृतां, तर त्याचा नाश करायचा असतो. पण जे कामराग विवर्जित जे बळ असतं जगातलं ते मी आहे, असा 11व्या श्लोकाचा अर्थ आहे. तर आपण आता वाचू नीता 10 आणि 11 एकदम वाचायचे. नीता नावावर वाचते ना, कोण वाचते? मी वाचायचंय. मला वाटलं संग्राम तुलाच दिलं ना. हो बरोबर आहे. नीताताई तुम्हालाच वाचायचंय. मला कळायचं. सॉरी. पण 10 ते 12 आणि म्हणजे 40 ते 59. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं, बुद्धिर्बुद्धिमतास्मि तेजस्तेजस्विनामहं, बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं, धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदी कारण ते मी आहे असे जाण. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे. काम आणि राग या दोहोंनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरत श्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते, असे जे स्वभावतः अनादि विश्वाचे बीज ते मी आहे. हे मी तुला तळहातात देतो, स्पष्ट सांगतो. नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू हे विचाराच्या गावाकडे आणशील, म्हणजे याचा विचार करशील, तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे व बुद्धिमानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे.
ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाहीत. कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालची चालतो, अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे मोक्षतीर्थातील जणू काय मोतीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्म सृष्टीरूप वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवितो, म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो, असा नियमन केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणाला. हे वेगळे वेगळे किती सांगावे. आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज. पै आदिचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे प्रणवपटींची, जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारिखे दिसे, मग महाप्रळय दशे कैसेही नवे, ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज, ते हे हातातळी तुझ देई जत असे, मग उघड करुनी पांडवा जय हे आणि सील सांख्याची या गावा, तैययाचा उपेगू बरवा देखशील, परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू न बोलो संक्षेप, जाण तपियांचा ठाई तप ते स्वरूप माझे, पडिया माझी बळ ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी, भूतांचा ठाई कामू तो मी म्हणे आत्मा रामू, जेणे अर्थास्तव धर्मू थोरू होय, एरवी विकाराचे निपैसे करी कीर इंद्रियांचे याची ऐसे, परिधर्मासी वेखासे जावो नेदी, जे अप्रवृत्तीचा अवांटा सांडुनी विधीचिया निघे वाटा, तेवींची नियमाचा दिवटा सवे चाले, कामू ऐशिया वोजा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते, मोक्षतीर्थींचे मुक्ते संसारू भोगी, जो श्रुती गौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके, ऐसा नियतू का कंदर्पू जो भूताया बीज रूपू, तो मी म्हणे बापू योगियांचा, हे एकैक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे, मजपासून जाणावे विकरले असे, ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये, मत्त एव ती तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयी. आणि सात्विक राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. जे सात्विक राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले परंतु या पदार्थां मात्र मी नाही. ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात जागृती नसते. अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो पण त्यापासूनच अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते. मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात परंतु ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते
त्या विजेमध्ये पाणी आहे काय? सांग, अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे काय? त्याप्रमाणे विकार जरी माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळख तू. हे झाले तरी माझा ठाई, परियया माझी मी नाही. जैसी स्वप्नींचा डोही, जागृती न बुडे. ना तरी रसाची सुघट, जैशी बीजकणिका तरी घनवट. परित्यस्तव होय काष्ठ, अंकुरद्वारे. मग तया काष्ठाचा ठाई, सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ. अथवा आभाळी होय सलील, तेथ अभ्र नाही. मग तया उदकाचे आवेशे, प्रगटले तेज जे लखलखित दिसे. तिये विजू माझी असे सलील काही. सांगे अग्निस्तव धूम होये, तिये धूमी काय अग्नी आहे. तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असे. छान. आता हा मी म्हणजे म्हटलं की ही इथे ग्रंथगाठ आहे की ते माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींनी हे किती सुंदर आपल्याला वेगवेगळी उदाहरणं देऊन एक्सप्लेन केलं आहे. आणि हाच विचार पुन्हा 9व्या अध्यायात आहे. तर आपण आता ही ग्रंथगाठ बघू. याच्यातलं हे जे उदाहरण आहे हे खूप छान आहे की आकाशामध्ये ढग असतात पण ढगामध्ये आकाश नसतं, म्हणजे ढगाचे गुण आकाशाला नसतात. तसं ब्रह्मापासून जरी माया आणि मायेचं सत्व रजतम गुण तयार झालेत तरी ब्रह्मामध्ये ते गुण नाही आहेत. ब्रह्म निर्गुणच राहतं. सत्व रजतम हे विकार जरी पर्यायाने ब्रह्मापासून झाले असले तरी ब्रह्म विकारी होत नाही. म्हणजे ही शेवटची जी ओवी आहे त्याच्यामध्ये माऊलींनी आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने ते समजून सांगितलं आहे. तर म्हणजे ब्रह्म निर्विकारच राहतं असा त्याचा अर्थ घ्यायचा. तर आपल्या देह आणि त्याच्यात असणारं चैतन्य म्हणजे आत्मा म्हणजेच ब्रह्म म्हणजेच शुद्ध चैतन्य. अहम ब्रह्मास्मी म्हणजे ते दोन्ही एकच आहे असं ब्राह्मवाक्य. आणि ते चैतन्य सगळ्या चराचरात आहे. पण त्याच्यात असणारे जे सत्व रज गुण आहेत ते सगळे मायेमुळे आलेले आहेत. म्हणून ते सगळे विकार जे आहेत ते आत्म्याला लागत नाही. अशा प्रकारे आपण ती ग्रंथगाठ सोडवतो. आणि दुसरा जो भाग आहे की जसं दुधापासून दही होतं पण दह्याचे गुण दुधाला लागत नाहीत, तसं माया ब्रह्मापासून झाली असली तरी तिचे गुण ब्रह्माला लागत नाही. ब्रह्म निर्गुणच राहतं असा या श्लोकाचा अर्थ आहे. जाऊया पुढे. श्लोक 13 कोण वाचतंय? संग्राम. 13वा श्लोक. त्रिभिर्गुणमयैर्भावैः इभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. या 3 सत्व रज व तम गुणमय भावाने त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणांहून वेगळ्या व विकाररहित अशा मला जाणत नाही. ओव्यांचा अर्थ. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ म्हणजे शेवाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगांच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे होते. अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण निद्रेच्या अधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपल्याला आठवण होऊ देते का? हे वरील दृष्टांत राहू दे. डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो. तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही का? त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे. ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. मला तिने झाकले आहे. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत पण मद्रूप होत नाहीत. त्याप्रमाणे मोते ही पाण्याचीच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत. जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले
तर मातीत मिळून जाते, पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले. म्हणून ते प्राणी माझेच असून मी आहेत, असून मी नाही, हम्म. माझेच असून मला ते ओळखीत नाहीत, कारण मी आणि माझे पण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. परी उदका झाली बाबुळी, जे उदका ते जैसी झाकोळी, का वायांची आभाळी आकाश लोपे. हागा स्वप्न हे लटिके मनोये, परी निद्रावशे बाणले होये, तव आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्यांची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काई. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी. म्हणहुनी भूते माते नेनती, माझीच परी मी नव्हती, जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वी वेया घटू की जे, सवेची पृथ्वीसे मिळे जरी मेळवीजे, एरवी तोची अग्निसंगे सिजे, परी वेगळा होय. तैसे भूतजात सर्व, ते माझेची किर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. म्हणोनी माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम महमता भ्रांती विषयांध झाले. श्लोक 14. दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. कारण की ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे. जे मला शरण येतात ते ही माया तरुण जातात. आता अर्जुना, महत तत्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल? जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला. जी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठाबरोबर वाहते. जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते. जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत, जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहेत, ती सुख दुःख रूपी पुराड म्हणजेच कचरा जिच्यावर तरत आहे. रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो, जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत व त्यावर विद्यादी म्हणजेच विद्या, धन व कुल ह्या 3 मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीरूपी विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात, ज्या नदीत उदय अस्तांचे लोंढे जन्ममृत्यूरूप खळगे पाडतात व जेथे पंचमहाभूतापासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात व जातात, जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात, जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजगुणांच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला, अशा या माया नदीत तमोगुणांची मोठी धार असते. सत्वगुणाचा स्थिर गंभीरपणा असतो. फार काय सांगावे, ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे. जिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्य लोकांच्या बुरुजावर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडांचे धोंडे कोसळून पडतात. निलिमाताई, मी 80 पर्यंतच प्लॅन केलं होतं, कारण अजून 20 ओव्या आहेत ह्या श्लोकाच्याच. तर मी कंटिन्यू करू की 80 आणि आता ओव्या वाचू? एक मिनिट, किती राहिलं? 7:55 हो हो, तर आधी आपण ओव्या वाचू आणि मग पुन्हा पुढचं वाचून घेऊया, कारण आहे अजून 15 मिनिटं आहेत आपल्याला.
मी ओव्या वाचू आधी. 20 ओव्या होऊ शकतात, सहज होऊ शकतात. मग मी ओव्या वाचतो आणि मग आपण वेळ नंतर तर आपण पुढे बघूया. हं. चालेल. आता महदादी हे माझी माया, उत्तरोनिया धनंजया, मी होई जे हे आया, कैसे निये. जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिलिया संकल्प जळाचा उबडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा, साना आला. जे सृष्टी विस्तारेचे नियोगे, सडत काळ कलनेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे, तटे सांडी. जे गुणगणाचे निवृष्टी भरे, भरली मोहाची नेस महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची. जे द्वेषांचा आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तळपत महामीन. जेत प्रपंचाची वळणे, कर्मांची ओभाणे, वरी तरताती ओसाणे सुख दुःखांची. रतीची या बेटा, आदळती कामाची या लाटा, जेत जीव फेन संघाटा, संघ दिसे. अहंकाराची या चळिया, वरी मतत्रयाची या उकळिया, जेथ योर्मीची या आकळिया, उल्लाळे घेती. उदो अस्ताचे लोंढे, पाडित जन्म मृत्यूचे चोंधे, जेथ पांच भौतिक बुडबुडे होती जाती. संमोह विभ्रम मासे, गिळित धैर्याची आविसे, जेथ देवडे भुवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे नि खडुळे, रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गू गाजे. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना ये दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे नि उभडे, जळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकाचे. बेसिकली आपलं जे आयुष्य असतं ते सगळं मायामध्ये असतं, असं त्यांनी सांगितलंय की सगळ्या प्रकारचे दुःख, सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स हे सगळं मायेमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये सत्व रज तम सगळ्या गुणांचं कॉम्बिनेशन पण असतं. आणि मायेचंच वर्णन केलंय त्यांनी पूर्ण या श्लोकामध्ये. तर किती वाजले? थंड झाले. वाचू शकतो आपण, 20 ओव्या नक्कीच वाचू शकतो. मी आधी ओव्या वाचू आणि नंतर अर्थ वाचायला जाऊ. चालेल चालेल, तरी चालेल. तसं म्हणजे कळायला ते सोपं आहे, कारण त्यांनी नुसतं आपलं मायेचं वर्णन केलंय सगळं. वाच, पुढे वाच. तया पाणियाचे नि वहिलेपणे, अजूनी न धरती ओभाणे, ऐसा मायापूर हा कवणे, तरी जेल गा. एत एक नवलाओ, जो जो किजे तरणो पावो, तो अपावो होयते ऐक. एक स्वयं बुद्धीची बाही, निघाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवाचा डोही, गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतली या अहंभावाची या धोंडी, ते मदमिनांचा तोंडी सगळेची गेले. एकी वयसेचे जाड बांधले, मग मन्मथाची कासे लागले, ते विषय मगरी सांडिले सगळू निया. आता वृद्धांपाचिया तरंगा, माझी मतिभ्रंशांचा जरंगा, तेने कवळी जताती पैगा सहू कडे. आणि शोकांचा कडा उपडत, क्रोधांचा आवर्ती दाटत, आपदा गिदी चुंबीजत उधवला ठाई. मग दुःखाचे नि बरबटे बोंबले, पाठी मरणाचिये रेवे रेवले, ऐसे कामाचिये कासे लागले, ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी, बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाचा कपाटी, शिरकोनी ठेले.
एकी मोक्षी लागावयाची या आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा, परिते पडिले वळसा, विधी निषेधांचा. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो योगे, तरी बिपाये तो. ऐसे जीवाची ये आंगवणे, ये माया नदीचे उतरणे, हे कासया सरिखे बोलणे, म्हणावे म्हणावे पा. हं. तरी अपथ्यशिला व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी, आली आती. सरी शांती. चोरा सभा आली साती, जरी चोरां सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे, विवसी जरी. पाडस वागरू करांडी, जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. म्हणूनी गा पंडू सूता, जैसी सकामान जिणवेची वणिता, तैसी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले, माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे, ते अनुभवाची कासे गाठे, जया आत्मनिवेदन तरांडे, आकळले. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाची या झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरू ताऊनी, पाणी ढाळू. जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा, झेपावले जे. जे उपरतींचा वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत, निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले, बहुवस नाही. हं. अर्थ वाचू? हो, 81 पासून. या माया नदी संबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरुण जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा, तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. एक आपल्याला बुद्धिरूपी बाहुने ही नदी तरुण जाण्याकरता या नदीत शिरले, ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही. दुसरे किती एक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानानेच गिळले गेले. किती एकांनी 3 वेदरूपी सांगडीचा माया नदीतून तरण्याकरिता आश्रय केला, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले. किती एकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले. ते विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. आता म्हातार रूपपणी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चहोकडून व्यापले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते असे व्यर्थ गेले. किती एकांनी यज्ञक्रियारूपी पेटी मायानदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. किती एकांनी मोक्षरूपी पलीकडल्या किनाऱ्याला लागावे या आशाने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधांच्या वळणात सापडले. ज्या माया नदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, या उपर अष्टांग योगाने काही तरुणोपाय होतो, पण तो क्वचित होतो. याप्रमाणे अंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे. जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल अथवा एखादा लोभी पुरुष त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा त्याग करेल,
चोरांना जर चौकशी करणारे सभासद म्हणजे न्यायाधीश भीतील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल, किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल, हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता आले, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला, तरच माया नदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री चिंता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले, तेच एक ही माया नदी सहज भरून तरून गेले. त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. त्या सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे, जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळकात चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायावाट सापडून मग जे पलीकडल्या निवृत्तीरूपी तीरावर वळले, वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मी परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर जे बाहेर आले, त्या उपायाने जे मला भजले तेही माझी माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. छान छान वाचलंस, थँक्यू. आता आपण पसायदान म्हणू. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखे पूर्ण हो नितीही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. छान.